नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये ताज्या मटारची झणझणीत चटणी बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चटणी बनवण्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि भांड्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धी वाटी ताजे मटार घेतले आहे। आता या मटारमध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे। आता पाणी न टाकता हे सर्व साहित्य जाडसर ग्राइंड करून घ्यायचं। तर इथे मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मटार, लसूण आणि मिरची अशी छान जाडसर ग्राइंड करून घेतली आहे। आता हे ग्राइंड केलेलं वाटण एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलंय। गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची। फोडणी छान तडतडली की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा। कांदा तेलामध्ये मिक्स करायचा आणि 2 मिनिटं तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा। 2 मिनिटांनंतर बघू शकाल की कांदा थोडासा ब्राऊन रंगाचा तळून झालाय। आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आणि परत कांदा आणि टोमॅटो 2 ते 3 मिनिटं या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। 2 मिनिटांनंतर बघू शकाल की टोमॅटोसुद्धा आता छान सॉफ्ट परतून झालाय। आता यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे लाल मिर्च पावडर घालायचं। इथे आपण चटणी छान झणझणीत बनवते त्यामुळे चटणीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडासा कट केलेला कोथिंबीर घालायचा आणि सर्व साहित्य मिनिटभर परतून घ्यायचं। त्यानंतर आपण जे जाडसर मटारचं वाटण ग्राइंड केलं होतं ते यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणीमध्ये चटणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या चटणीमध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चटणीमध्ये मीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि या कढईवरती 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। 3 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आणि चटणी मिक्स करून घ्यायची। मिक्स करून झाल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी 1 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचे आणि परत 1 मिनिटाने झाकण काढून घ्यायचं। चटणी मिक्स करून घ्यायची। तर या ठिकाणी बघू शकाल अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ताज्या मटारची झणझणीत चटणी तयार झाली। गॅस बंद करायचा आहे आणि चटणीमध्ये थोडासा कट केलेला कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अगदी मोजक्या साहित्यामध्ये अगदी झणझणीत अशी ताज्या मटारची चटणी तयार झालेली आहे। चवीला चटणी फार छान लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।